कुटारीकरांचा सोन्या सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. नमस्कार मित्रांनो, आज खिरकालीचं मैदान आहे आणि मैदान हा सकाळी 7 वाजता सुरू होतं आहे. आता मी 7:30 वाजले तिथं पोहोचलो. थोडीफार बैला आल्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी बघा हा नियम काढलाय ना, तो आपल्या मुख्य प्राण्यासाठी. आज सेवाभावी संस्था, बैलगाडा सेवाभावी संस्था ठाणा रायगड पालघर, संदीपबाई माले असतील व सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील, त्यांनी हा नियम काढला आहे आणि कुठेतरी त्या नियमांचं पालन करूया आपण. आणि चला बघूया कोणकोणती बैलं आल्यात, कारण कुठेतरी हा निर्णय घेतला ना, हा आपल्या मुख्य प्राण्यासाठीच आहे, सर्वांसाठी आहे. उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे, गरमीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं मैदान आता सकाळी 7 ते 2 हा टायमिंग. बघूया कोण कोण फॉलो करतो आहे. मी तर पोचलो आहे आणि कोणकोणती बैलं आहेत ते पण बघूया. काही धंदेवाले पण इथं पोचलेत लवकर लवकर, ते पण दाखवतो. चला, धन्यवाद. तिकडे बघा पोचल्यात आपल्या दादाचं सर्व. आता हे चिंचवलीचे दादाच आहेत, कायम तुम्हाला मैदानामध्ये दिसतात. तिकडे त्या साईडला बघा, इकडे बघा दादाचं पोचलेत. म्हणजे कुठेतरी सर्वांनी एक बोलतात ना, ते नियम पालन करायचं. आणि कुठेतरी दादाचंही काय दादा, काय वाटतं तुम्हाला जे सकाळचं नियम काढले ते चांगले आहेत का? एकदम चांगलं आहे. आणि कुठेतरी याच्यामुळे ना आपले जे बैल आहेत त्यांना पण त्रास नाही होणार आणि माणसांना पण त्रास नाही. चला, शुभेच्छा. इकडे बघा बैल पण आलेत, काही ती बैल पण दाखवतो तुम्हाला. चला, आपले डावलपरेचे दादा कलिंगरवाले सुद्धा पोचलेत. रामकृष्ण आणि दादा किती वाजता पोचलेत? आता आम्हाला 1 तास झाला. 1 तास झाला ना, अजून बैल आली नाही, पण येतील वाटतं, सुरुवात होईल. आलो आलो. चांगला निर्णय आहे, सर्वांसाठी चांगला आहे, असंच व्हायला पाहिजे. बरोबर. चला, आपले श्रीपत दादा पोहोचलेत. काहीतरी एक नवीन नियम काढल्यात, आपण श्रीपत शेट्टी यांना विचारूया. कुठेतरी बघा नियमांचं पालन करताना बरेचसे गाडा मालक दिसतात. आणि विनोद धुमाल आज कोरावला, आणि कोरावला बरोबर इथून म्हटलं तर कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे, आणि ते पण इथं पोहोचलेत. शेठ नमस्कार. नमस्कार. किती वाजता पोहोचलेत? मी आलो इथे 5:45ला. बैल निघले फार्मामधून 5:30 वाजता. 5:30 बरोबर 6:30 5:45ला बैल पण आला इथे. बरोबर. 7चा अड्डा चालू करायचा म्हणून त्या हिशोबाने आलो. काय वाटतं? आम्ही अड्ड्यात कोणच नव्हतं. अजून अड्ड्यात येतात म्हणजे आता आल्यात बरेचसे टेम्पो. 8 वाजले 8 वाजले 8 वाजलेत, पण पहिला दिवस आहे. कुठेतरी बघा तुम्ही पोहोचलेत आणि काही गाडा मालक पोहोचतात आणि पाठीमागून टेम्पो भरपूर येतात. आणि कुठेतरी हा नियम जो काढला, या नियमाविषयी काय बोलाल तुम्ही? चांगला नियम आहे, बैलांना दुखापत होणार नाही. आता तुम्ही बघता, रोज आम्ही बघतो ग्रुपला एक बैल दगावतोय. त्याचं कारण हेच आहे का आपण उन्हात पळवतो बैलाला काय दुखतंय ते काय नाही त्यालाच माहिती आहे, आपल्याला थोडं माहिती आहे. आपल्याला दुखायला लागलं का आपण कसं परत डॉक्टरकडे जातो. बरोबर. बैलाची मेहनत आपण एवढी घेतो तर बैलाची काळजी पण तेवढी घ्यायला पाहिजे. आणि एवढ्या उन्हात नाही बोलावला पाहिजे गाड्या. बरोबर. आजचा टॅपमॅन किती वारलाय बघा तुम्ही. बरोबर. हा, आणि कुठेतरी त्या तापमानालाच एक कुठेतरी या धरुणशेत आपल्या मुंबईने नवीन नियम काढल्यात. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. नियम चांगला आहे. सकाळी या तुम्ही 7ला 12 वाजेपर्यंत गाड्या पळवा आणि निघून जा घरी. बरोबर. द्या एक संदेश द्या, आतापर्यंत गाडा मालक पोहोचले नाही त्यांना एक संदेश द्या. तुम्ही काय द्याल? काय त्याला संदेश द्यायचा, स्वतः काळजी घ्यायला पाहिजे. एवढं कमिटी ओढताण करून सांगितले का तुम्ही 7ला या 12 वाजेपर्यंत गाड्या करा आणि निघून जा. अजूनही कोणीच नाही. आता 8 वाजले जवळ मला वाटतं 5-6 गाड्या आल्या असतील. आता थोडं हळूहळू टेम्पो यायला लागले गाड्या. चला, तुम्हाला आणि मथुरला आणि विनोद दादा पण आले. तुम्हाला सर्वांना गुलालासाठी शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. थँक्यू. बघा नियमांचं पालन होताना दिसतोय. किरण शेठ शेलार वांगणी यांचा अर्जुन सुद्धा मैदानामध्ये पोहोचलाय. इकडे या साईडला बघू शकता शिवदादा म्हात्रे यांचा शुभम डॉन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. आणि अजून इकडे या साईडला बघू शकता तुम्ही चांगला असा नंदी, तो सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. कर्जतवरून सुद्धा बैला आलेत. कर्जतकरांचा सर्किट सुद्धा मैदानामध्ये पोहोचलाय, तो सुद्धा दाखल झालाय. आता ती पण बैला काही आलेत ना, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठेतरी हे सर्व गाडा मालक नियमांचं पालन करताना दिसतात आजच्या मैदानामध्ये. इकडे या साईडला बघा तुम्ही काकरळ गावचा पोपटे आणि सस्सा सुद्धा मैदानामध्ये पोहोचलाय. आता ही बैला तुम्हाला टेम्पोमध्ये का दाखवतो, तर आता ही उतरायला थोडंसं वेळ लागेल. त्याच्यामुळे कोण कोण आलेत आणि कोण कोण पोहोचतात बघा. आपले गाडा मालक सुट्टीमेकर सर्व पोहोचलेत आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी आपल्या जे मुंबईला काही नियम लागू करतात ना, ते खूप चांगले आहेत. बघा आत्ता मैदान खाली आहे, अजून थोड्या टायमामध्ये तुम्हाला पूर्ण मैदान तिथं भरताना दिसेल. सागावकरांचा राजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पाठी दाखवायला गेला होता आणि आलाय. आजच्या मैदानात मित्रांनो सर्वप्रथम ज्या बैलाची एंट्री झाली होती तो सुनील शेठ म्हात्रे कुटारी पनवेलकरांचा सोन्या. बघा आज सोन्या कायम आपल्याला मैदानामध्ये दिसतंय. आणि कुठेतरी बघा नियमांचं पालन करताना सुनील शेठ दिसतात. आपण 2 शब्द खाली त्यांना विचारूया, नियोजन काही ना विचारू, तर बघूया काय बोलतात. नमस्कार. नमस्कार.
लवकर पोहोचलेत बघा, कुठेतरी एक संघटनेने नियम काढला आणि त्या नियमांचं पालन करताना तुम्ही दिसतात. नंतर म्हणजे लवकर म्हणजे आपल्याला वरिष्ठांनी आदेश दिला त्या आदेशानुसार चालायला पाहिजे. 4ला उठलो सकाळी सकाळी 4 सकाळी 6ला रेडी झालतो, पण एकटाच पडल्यामुळं बैल भरता आले, शेकडा भरता आले, थोडासा टाईम झाला. बरोबर आणि एकटा बैल माझा गाडीत लवकर चढत नाही, बरोबर. त्याला सोबत बैल लागतोय. आता याच्याने काय होईल, जसं लवकर आल्यानंतर बघा जे बैलांचा पण विचार केला गेलाय की कुठेतरी उन्हाचं तापमान आता वाढलं आहे, त्याच्यामुळं खूप जास्त ऊन लागल्यामुळे ना आता बऱ्याचशा ठिकाणी आपली बैल दगावतात. तर हा विचार करून हा नियम काढलाय, तर कसा वाटतं तुम्हाला हा विचार? हा एकदम बेस्ट नियम आहे, पण सर्वांनी आता जो नियम आहे ना 7 ते 12 परफेक्ट नियम आहे. 12च्या नंतर बी ऊन भरपूर पडत आहे. काल मी फिरत होतो पत्रिका वाटायला, 12च्या नंतर पण नको नको ऊन होते. 12 मॅक्झिमम टाइम ठेवायचा, 10 वाजता नावनोंदणी बंद म्हणजे बंद. इन मेन 2 घंट्यात इकडे तिकडे जाईल, जास्तीत जास्त 1 वाजतील, बरोबर. त्याच्या जास्ती होणार नाही. 10 वाजता नावनोंदणी बंद केली तर. ते आता एक मेसेज द्या, जे गाडा मालक इथे पोहोचले ना त्यांच्यासाठी एक मेसेज द्या. आता आपणच आपल्या बैलांचा विचार करायला पाहिजे. आपण जेवढं लेट आहे ना तेवढं मग तुम्ही अख्खे दिवसभर खेळत पडत मग तुम्ही आपण उन्हापासून वाचण्यासाठी लवकर अड्डा दिलाय कमिटीने, त्यासाठी आपण जरा लवकर आलो तर लवकर शर्ती उरकून लवकर घरी जाऊ. बरोबर. चला, तुम्हाला आणि सोन्याला आजच्या मैदानासाठी गुलालासाठी शुभेच्छा माझ्या. धन्यवाद धन्यवाद.